Hello students, we are starting with the next lecture which is the second lecture in mathematical methods. So first of all I would like to tell you about the introduction about the scalars and vectors. आतापर्यंत आपण ज्या सुरुवातीला स्केलर म्हणजे काय आणि वेक्टर म्हणजे काय हे बघितलेलं आहे. थोडंसं आपण आता डिटेलमध्ये जाणार आहोत आणि हा पूर्ण चॅप्टर आपला वेक्टर्सवरती अवलंबून आहे आणि वेक्टर्स हा अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे CET पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा नीट असू दे किंवा JEE पॉईंट ऑफ व्ह्यू हा आपल्याला अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सो नोईंग द स्केलर अँड वेक्टर अँड डिफरन्सिएशन बिटवीन देम इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो अप टिल नाव आता आपण स्केलर आणि वेक्टर ह्यांच्यातले डिफरन्सेस पण आपण टेबलेटेड फॉर्ममध्ये बघितलेले आहेत. मी पुन्हा एकदा तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे स्केलर आणि वेक्टर आणि मग आपण जाऊया 2.2.2 दॅट इज वेक्टर्स विच इज गिवन इन टू सिलेबस आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे वेक्टर्स आपल्याला त्यामध्ये बघायचे आहेत. सो पहिल्यांदा आपण बघूया स्केलर क्वांटिटी म्हणजे आपण काय बघितलं. व्हॉट इज मीन बाय द स्केलर क्वांटिटी. द स्केलर फिजिकल क्वांटिटी इज द क्वांटिटी विच हॅज only magnitude. Only magnitude means we can say that only magnitude of that quantity is sufficient to know all the information about that physical quantity. आपल्याला फक्त त्याची किंमत सफिशियंट आहे त्या फिजिकल क्वांटिटीबद्दल पूर्ण माहिती करून घेण्यासाठी. जसं की मास, त्यानंतर टाईम. मास आणि टाईम, मास हा kgमध्ये मोजला जातो, टाईम हा सेकंड किंवा मिनिटमध्ये मोजला जातो. बघा मास किंवा सेकंड हे मोजण्यासाठी तुम्हाला डायरेक्शनची गरज आहे का. इज डायरेक्शन इम्पॉर्टंट. डायरेक्शनची कुठं गरज लागते का. किंवा हे ज्या फिजिकल क्वांटिटी आहे त्याच्यामधून डायरेक्शन डिफाईन होते का. तर डायरेक्शन डिफाईन होत नाही किंवा डायरेक्शन डिफाईन करण्याची आवश्यकता देखील आपल्याला नाही. आपण 10 वाजले असतील तर पूर्वेला 10, पश्चिमेला 10, उत्तरेला 10 असं म्हणतो का आपण फक्त त्या वेळेची किंमत सांगतो. म्हणजे 10 वाजलेले आहेत तर 10 हे आपण मॅग्निट्यूड सांगतो. 10 हे काय आहे, मॅग्निट्यूड आहे. त्यानंतर लेंथ ही देखील काय आहे, स्केलर क्वांटिटी आहे. लेंथ म्हणजे समजा एखादी वस्तू दिली तुम्हाला, त्याची लेंथ मेजर करा म्हटलं आणि ते लेंथ आहे 2.5 मीटर. मग ही 2.5 मीटर जी आहे ही त्या वस्तूची टोटल लांबी आहे. मग ही लांबी डिफाईन करत असताना तुम्हाला इथं दिशा लागते का, दिशेची आवश्यकता आहे का. तर ह्या ठिकाणी दिशा तुम्हाला लागत नाही. डायरेक्शन इज नॉट नीडेड. सो स्केलर मीन्स व्हॉट, द फिजिकल क्वांटिटी विच हॅज ओनली मॅग्निट्यूड अँड इट हॅज नो डायरेक्शन, that is called as a scalar quantity. Now coming to the point vector quantity. What is meant by vector? The physical quantity, see the definition, the physical quantity which has magnitude as well as direction. The physical quantity which has magnitude as well as direction is called as vector. मग आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की ही जी क्वांटिटी आहे ही कशा प्रकारे डिफाईन केली जाते, वेक्टर कसा डिफाईन केला जातो किंवा कशाला म्हणायचं वेक्टर. आता वेक्टरमध्ये मी पहिली क्वांटिटी घेतो फोर्स. ही काय आहे, एक वेक्टर क्वांटिटी आहे. समजा एका टेबलवरती मी एक वस्तू ठेवलेली आहे. एका टेबलवरती मी काय ठेवलेली आहे, वस्तू ठेवलेली आहे आणि तुमच्यापैकी एकाला मी सांगितलं की तुम्ही ह्या वस्तूवरती फोर्स अप्लाय करा. किती अप्लाय करा, तर 10 न्यूटनचा फोर्स अप्लाय करा. 10 न्यूटन ही फोर्सची किंमत झाली, म्हणजे हे काय झालं, मॅग्निट्यूड झालं. आणि मी 10 न्यूटन हा फोर्स अप्लाय करा म्हणून सांगितलं. आता हा जो 10 न्यूटनचा फोर्स या वस्तूवरती अप्लाय होणार आहे, हा अप्लाय करत असताना कोणी या दिशेने अप्लाय करू शकतं, कोणी वरून खाली अप्लाय करू शकतं, कोणी डावीकडून उजवीकडे करू शकतं किंवा कोणी काय करू शकतं, खालून वरती पण अप्लाय करू शकतं. मग ज्यावेळी तुम्ही फोर्सचा मॅग्निट्यूड डिफाईन करता त्यावेळेस तुम्ही डायरेक्शन कुठलीच डिफाईन केलेली नाही आहे. ही नाही आहे, ही नाही आहे, ही पण नाही आहे, ही पण नाही आहे. मग फिजिक्समध्ये असं आपल्याला करून चालेल का, फक्त फोर्स अप्लाय करा म्हटलं आणि डायरेक्शन किती आहे ती दिलीच नाही आहे.
असं होऊन चालेल का? दॅट इज नॉट फिजिबल. मग ज्यावेळी तुम्ही फोर्स कन्सिडर करता, वेन वी कन्सिडर द फोर्स अलॉंग विथ द मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स वी नीड द डायरेक्शन ऑल्सो. So the direction may be from upside to the down, it may be in upward direction, it may be from right to left, it may be from left to right. So every time when we define the force, you have to define the magnitude of the force as well as direction of the force. मग वेक्टर कशाला म्हणायचं? वेक्टर म्हणजे अशा फिजिकल क्वांटिटीज की ज्यांना डिफाईन करत असताना, त्यांच्याबद्दल माहिती देत असताना तुम्हाला त्यांचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघांचीही माहिती द्यावी लागते. अशाला आपण काय म्हणतो? वेक्टर क्वांटिटी असं म्हणतो. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत की ह्या वेक्टरचं रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं, म्हणजे लिहितात कसं वेक्टरला. सो वेक्टरला दोन प्रकारचे रिप्रेझेंटेशन आहेत. एक आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आणि दुसरं आहे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. सो ग्राफिकल आणि सिम्बॉलिकमधला फरक आपण बघूया. ग्राफिकल कसं असतं बघा. अ वेक्टर इज ग्राफिकली रिप्रेझेंटेड बाय अ डायरेक्टेड लाईन सेगमेंट और ॲन ॲरो. फॉर एक्झाम्पल, displacement of body from point P to Q is represented as P to Q by representing the arrow between the point P and Q. याचा अर्थ असा आहे की समजा हा एक असा टेबल आहे. ठीक आहे. ह्या टेबलवरती एक वस्तू इथं ठेवलेली आहे. ही वस्तू आहे. ही वस्तू ज्या ठिकाणी ठेवली आहे हा पॉईंट आहे P. त्यानंतर तुम्ही काय केलं, ह्या वस्तूवरती फोर्स अप्लाय केला आणि ह्या वस्तूला काय केलं, ढकलत नेलं आणि ह्या ठिकाणी नेऊन ठेवलं. आता हा पॉईंट आहे Q. टेबलवरती तुम्ही इथून त्याला इथंपर्यंत नेऊन ठेवलेला आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट कुठून कुठं झालेली आहे, फ्रॉम P टू Q झालेली आहे. सो इन द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन वी रिप्रेझेंट द वेक्टर लाईक P इज द स्टार्टिंग पॉईंट, Q इज द एंड पॉईंट. सो P ह्या पॉईंटपासून मोशनची सुरुवात झालेली आहे आणि तो कुठंपर्यंत आहे, Q ह्या पॉईंटपर्यंत आहे. आणि ही जी डायरेक्शन आहे, डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट इज शोन विथ द हेल्प ऑफ दिस ॲरो डायरेक्टेड फ्रॉम P टू Q. वेअर द स्टार्टिंग पॉईंट, हा जो स्टार्टिंग पॉईंट असतो P आणि Qच्या दरम्यानचा, हा जो स्टार्टिंग पॉईंट आहे P, ह्या P पॉईंटकडे असणारी जो भाग आहे ॲरोचा भाग, त्याला टेल असं म्हटलं जातं. म्हणजे हा जो भाग आहे हा टेल पार्ट आहे. आणि Qकडे म्हणजे एंड पॉईंटकडे असणारा जो पार्ट आहे ह्या ॲरोचा, जो बाणाचा भाग आहे, त्याला काय म्हटलं जातं, हेड असं म्हटलं जातं. सो बिटवीन P टू Q, दिस इज P अप टू Q, दिस पार्ट इज कॉल्ड ॲज अ टेल, म्हणजे हा बाण जो आहे त्याची शेपूट, अँड दिस पार्ट इज कॉल्ड ॲज अ हेड ऑफ द ॲरो. So this is the graphical representation of vector PQ. For example, when we displace the body from point P to Q in the direction from P to Q, P पासून Q ह्या Qच्या दिशेने, तर रिप्रेझेंट करताना कसं केलं जातं. सो P एक ॲरो Qकडे दाखवलेला आणि पुढं Q. दिस इज ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. Now what is symbolic representation? Symbolic representation कसं केलं जातं बघा. In symbolic representation, symbolically a vector is represented by a single letter with an arrow above it, such as vector A. आणि ह्या Aच्या डोक्यावरती बघा इथं एक ॲरो दाखवला आहे. सो सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन, समजा तुम्हाला वेक्टर A लिहायचा, वेक्टर A कसा असेल, असा असेल, किंवा हा असा असेल. वेक्टर Q कसा असेल, हा असा असेल. वेक्टर व्हेलॉसिटी वेक्टर V कसा असेल, तर असा असेल. सो ज्याचा वेक्टर आहे त्याचा जो तुम्ही सिम्बॉल घेताय तो सिम्बॉल आणि त्याच्या डोक्यावरती असा ॲरो. दिस इज सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ द वेक्टर. मग आता मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर, त्या वेक्टरची किंमत कशी डिफाईन करायची, तर त्याला डिफाईन करताना मॉड ऑफ वेक्टर A किंवा मॉड ऑफ A वेक्टर, म्हणजे वरती ॲरो दाखवून असं तुम्ही करू शकता. सो हे पॉईंट लक्षात ठेवा बरं का. हा एक पॉईंट रिप्रेझेंटिंग द मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर अशा पद्धतीने किंवा अशा पद्धतीने, ह्या दोन मेथड्स आहेत, दोन टाईप आहेत की ज्या पद्धतीने तुम्ही मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर रिप्रेझेंट करू शकता. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर म्हणजे काय हे आपण पुढच्या पॉईंटला बघणार आहोत. वी आर गोइंग टू सी दिस व्हॉट इज मीन बाय द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर इन टू द नेक्स्ट पॉईंट विच इज कमिंग. फाईन. सो चलो आता आपण बघूया सगळ्यांनी मिळून की वेगवेगळ्या प्रकारचे वेक्टर कुठले कुठले असतात.
कोणकोणत्या प्रकारचे वेक्टर्स आहेत. यामध्ये मी काही तुम्हाला एक्झाम्पल देईन, काही नावं देईन ज्याच्यामध्ये वेक्टरचे जे प्रकार असतात त्या वेक्टरमध्ये पॅरलल वेक्टर, अँटी पॅरलल वेक्टर्स, कोलिनियर वेक्टर्स, निगेटिव्ह वेक्टर्स, झिरो वेक्टर, इक्वल वेक्टर, पोझिशन वेक्टर, हे सगळे आपण इथं वेगवेगळे टाईप्स आपण शिकणार आहोत. ओके, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. खूप छान इंटरेस्टिंग टॉपिक आहे, तुम्हाला शिकायला पण मजा येईल. फक्त प्रत्येकाने ह्या ज्या नोट्स आहेत त्या समोर दिसणाऱ्या नोट्स ह्या अगदी व्यवस्थित नोट डाऊन करायच्या आहेत. बरोबर नोट ज्यावेळी ओपन होतात त्या नोटचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि पटकन आपल्या नोटबुकमध्ये त्या नोट करत चला. ओके. So starting with the different points of types of vectors. First of all, come to the point, parallel vectors. Two or more vectors are said to be parallel if they act in the same direction. एकापेक्षा जास्त वेक्टर जर एकाच दिशेमध्ये रिप्रेझेंट करत असतील किंवा एकच दिशा दाखवत असतील तर त्याला काय म्हटलं जातं, पॅरलल वेक्टर्स असं म्हटलं जातं. इथं बघा वेक्टर ए दिलेला आहे, वेक्टर एची दिशा बघा, त्यानंतर वेक्टर बी आणि हा आहे वेक्टर सी. सो वेक्टर ए, बी आणि सी हे वेक्टर कसे आहेत, एकाच दिशेमध्ये रिप्रेझेंट होतात, एकच दिशा दाखवतात. सो these are parallel to each other. Vector A is parallel to vector B is parallel to vector C. So this is called as a parallel vectors. लक्षात ठेवायला सगळेजण, महत्त्वाचं आहे, नोट डाऊन करून घ्या, वहीमध्ये लिहा. सेकंड इज अँटी पॅरलल वेक्टर. आता पॅरललच्या विरुद्ध काय, अँटी पॅरलल. इथं बघा वेक्टर ए कुठं जातोय, आपल्या उजव्या दिशेला जातोय आणि वेक्टर बी कुठं जातोय, आपल्या डाव्या दिशेला जातोय. मग वेक्टरना अँटी पॅरलल कधी म्हणायचं, जर दोन वेक्टर हे वेगवेगळ्या दिशेमध्ये ट्रॅव्हल करत असतील तर. ए आणि हा कुठला आहे, बी. टू वेक्टर्स आर सेड टू बी अँटी पॅरलल इफ देअर डायरेक्शन्स आर अपोजिट टू इच अदर. दोघांच्या डायरेक्शन एकमेकाला अपोजिट असतील तर त्याला काय म्हणायचं आहे, अँटी पॅरलल वेक्टर असं म्हणायचं आहे. त्यानंतर येऊया आपण कोलिनियर वेक्टर्स. कोलिनियर वेक्टर्स कशाला म्हणायचं बघा, two or more vectors are said to be collinear if they are either parallel or anti-parallel or lie along the same line. कोलिनियर वेक्टर कशाला म्हणतात, जर वेक्टर एकमेकाला पॅरलल असतील किंवा ते अँटी पॅरलल असतील किंवा दोन्हीही वेक्टर एकाच लाईनवरती असतील. जसं की बघा इथं वेक्टर ओ ए म्हणजे कोण आहे, हा ए, आणि इकडं कोण आहे, वेक्टर ओ बी. दिस इज वेक्टर बी म्हणजे हा बी वेक्टर. ए वेक्टर कसा सुरू होतोय बघा, ओ टू ए आहे म्हणजे ओ पासून ह्या एकडे जातोय, आणि ओ बी वेक्टर कसा आहे, ओ पासून इकडे बीकडे जातोय. हे जे दोन्ही वेक्टर आहेत, वेक्टर ए आणि वेक्टर बी, हे एकाच लाईनवरती आहेत बघा, म्हणून त्याला म्हटलं आहे कोलिनियर. कोलिनियर म्हणजे काय, दोन वेक्टर एकाच लाईनवरती असणे, याला म्हणतो आपण कोलिनियर वेक्टर्स. त्यानंतर चौथा टाईप लिहून घ्या सगळ्यांनी, निगेटिव्ह वेक्टर्स. व्हॉट इज मीन बाय द निगेटिव्ह वेक्टर. इफ अ वेक्टर इज सेड टू बी निगेटिव्ह इफ इट्स मॅग्निट्यूड इज सेम ॲज दॅट ऑफ द गिवन वेक्टर बट इट्स डायरेक्शन इज अपोजिट. निगेटिव्ह वेक्टर कशाला म्हणायचं बघा, समजा तुमच्याकडे दोन वेक्टर आहेत, एक आहे वेक्टर ए, दुसरा आहे वेक्टर बी. ह्या दोघांचा मॅग्निट्यूड सेम आहे म्हणजे त्यांची किंमत सेम आहे, लांबी सेम आहे, त्यांनी जी किंमत रिप्रेझेंट करतात, समजा वेक्टर ए व्हेलॉसिटी रिप्रेझेंट करतो, वेक्टर बी पण व्हेलॉसिटी रिप्रेझेंट करतो. वेक्टर एची व्हेलॉसिटी जी आहे त्याचा मॅग्निट्यूड आहे 40, वेक्टर बीची जी व्हेलॉसिटी आहे त्याचा आहे मॅग्निट्यूड 40, पण दोघांची दिशा मात्र जर वेगवेगळे असेल तर त्याला म्हणतो आपण निगेटिव्ह वेक्टर. मग याला रिप्रेझेंट कसं करायचं आहे निगेटिव्ह वेक्टरना, लिहून घ्या. निगेटिव्ह वेक्टरला रिप्रेझेंट कसं करायचं आहे, निगेटिव्ह वेक्टर कशा असतात बघा, एक वेक्टर आहे या दिशेला, दुसरा वेक्टर आहे या दिशेला, बरोबर. मग रिप्रेझेंट तुम्ही कसं करणार, समजा उजवीकडे जाणारा जे राईट साईडला जाणारा वेक्टर तुम्ही पॉझिटिव्ह घेतला आणि लेफ्ट साईडला जाणारा वेक्टर तुम्ही जर निगेटिव्ह घेतला तर असं लिहू शकता तुम्ही, ए वेक्टर ए इज इक्वल टू मायनस वेक्टर बी.
दिस मीन्स दॅट दिस वेक्टर्स आर इक्वल. दोघांचा मॅग्निट्यूड जो आहे तो कसा आहे, सेम आहे. दोघांचा मॅग्निट्यूड हा सेम आहे, पण त्यांची दिशा मात्र कशी आहे, वेगवेगळी. याची पॉझिटिव्ह आहे, याची निगेटिव्ह आहे. म्हणजे ए ज्या दिशेला जातो त्याच्या अपोजिट दिशेला कोण जातो, बी जातो. हे लिहून घ्या. ठीक आहे, हे ड्रॉ करा. नेक्स्ट पॉईंट आपण बघूया. ओके चलो मुव्हिंग टू द नेक्स्ट पॉईंट विच इज अ झिरो वेक्टर. आता झिरो वेक्टर कशाला म्हणायचं रे, बघा बरं झिरो वेक्टर कशाला म्हणायचं. अ वेक्टर विच हॅज झिरो मॅग्निट्यूड अँड आर्बिटरी डायरेक्शन इज कॉल्ड झिरो वेक्टर. इट इज रिप्रेझेंटेड बाय झिरो आणि वरती एक ॲरो, झिरो आणि ॲरो. सो झिरो वेक्टर कसा रिप्रेझेंट केला जातो, झिरो वेक्टरला दुसरं एक नाव आहे बरं का, नल वेक्टर पण म्हटलं जातं याला, नल वेक्टर. एक्झाम्पल काय दिले बघा, व्हेलॉसिटी वेक्टर ऑफ अ स्टेशनरी पार्टिकल, ॲक्झलरेशन वेक्टर ऑफ अ बॉडी मुव्हिंग विथ द युनिफॉर्म व्हेलॉसिटी. जी बॉडी युनिफॉर्म व्हेलॉसिटीने फिरत असते, जात असते, त्याचं ॲक्झलरेशन झिरो असतं. हे आपण सर्क्युलर मोशनमध्ये शिकणार आहोत. आता लगेच काही जास्त विचार करू नका याच्यावरती, मी तुम्हाला पुढच्या चॅप्टरमध्ये हे एक्सप्लेन करेन ॲक्झलरेशन झिरो कसं असतं आणि कधी असतं. राईट नाव आता ह्या गोडीला आपल्याला कशाची गरज आहे बघा. समजा एक इथं टेबल आणि टेबलवरती मी बॉल ठेवला आहे आणि हा बॉल स्थिर आहे. हा बॉल स्थिर आहे म्हणजे काय, त्याची व्हेलॉसिटी किती आहे, 0 आहे. मग व्हेलॉसिटीला जर तुम्ही वेक्टर म्हटले की मग अशी मग वेक्टर म्हटलेलं आहे तर मला डायरेक्शन पण दाखवायला पाहिजे व्हेलॉसिटीला. इट शुड हॅव द डायरेक्शन ऑल्सो. बट ॲज द व्हेलॉसिटी इज झिरो, वेन यू रिप्रेझेंट ओ रेज टू ॲरो, ओवरती असा ॲरो दाखवता, इट मीन्स दॅट it is null vector, means the magnitude of that velocity is zero but it has a direction because it is a vector quantity. Okay, त्यानंतर we आपण equal vectors. What is meant by equal vectors? Two or more vectors representing the same physical quantity having the same magnitude and direction irrespective of their positions in the space is called equal vector. दोन वेक्टरना इक्वल म्हणण्यासाठी खूप किचकट प्रोसेस आहे. दोन वेक्टरना इक्वल कधी म्हणता येतं, जर पहिली गोष्ट ते सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करत असतील. जसं की इथं 1, 2, 3 आणि 4 वेगळे PQRS वेक्टर दाखवलेत. हे सगळ्या वेक्टरनी एकच कुठली तर फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट केली पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर डिस्प्लेसमेंट असेल तर PQRS हे सगळे डिस्प्लेसमेंट वेक्टर पाहिजेत. नाहीतर PQ डिस्प्लेसमेंट आणि RS हा वेलॉसिटी वेक्टर असं चालणार नाही. सगळे वेक्टर कसे पाहिजेत, सेम फिजिकल क्वांटिटीचे पाहिजेत. त्यानंतर सगळ्यांचा मॅग्निट्यूड सेम पाहिजे, म्हणजे किंमत सेम. पीची 10 असली तर ह्याची पण 10 पाहिजे, याची पण 10 पाहिजे, याची पण 10 पाहिजे. सगळ्यांचा मॅग्निट्यूड काय पाहिजे, सेम पाहिजे. समजा 10 न्यूटन आहे तर ह्याचा पण 10 न्यूटन, ह्याचा पण 10 न्यूटन, ह्याचा पण 10 न्यूटन. त्यानंतर त्यांची दिशा, जसं आता मॅग्निट्यूड बघितला तशीच त्यांची दिशा पण सेम पाहिजे. म्हणजे बघा ही 2, 3, 4 जे PQRS वेक्टर आहेत ह्या सगळ्यांची दिशा सेम आहे. ठीक आहे. अँड डायरेक्शन इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर पोझिशन्स इन द स्पेस. इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर पोझिशन्स इन द स्पेस म्हणजे काय, तर स्पेसमध्ये समजा P वेक्टर इथं आहे, Q वेक्टर इथं आहे, R वेक्टर इथं आहे आणि S वेक्टर इथं कुठंतरी आहे. असं असलं तरी चालेल, म्हणजे ते वेगवेगळ्या पोझिशनला असू देत, त्याबद्दल काय हरकत नाही, वेगवेगळ्या पोझिशनला असू देत, पण त्यांची दिशा सेम पाहिजे, मॅग्निट्यूड सेम पाहिजे आणि सेम फिजिकल क्वांटिटी त्याने रिप्रेझेंट केली पाहिजे. तर तुम्ही त्याला इक्वल वेक्टर म्हणू शकता. हा पॉईंट आपल्याला महत्त्वाचा आहे बरं का. इक्वल वेक्टर ही कन्सेप्ट क्लिअर झाली नसेल तर पुन्हा एकदा समजून घ्या. व्हॉट इज मीन बाय इक्वल वेक्टर? इफ two or more vectors represent same physical quantity, they have same magnitude and same direction. एवढ्या सगळ्या 3 गोष्टी सेम असल्या पाहिजेत. फक्त
त्यांच्या ज्या पोझिशन्स आहेत, त्यांच्या ज्या जागा आहेत त्या वेगवेगळ्या असल्या तरीही चालतील. याला आपण काय म्हणतो, इक्वल वेक्टर्स असं म्हणतो. चलो नेक्स्ट बघा काय आहे पोझिशन वेक्टर. आता पोझिशन वेक्टर कशाला म्हणायचं, ह्याच्याऐवजी मी एक दुसरं एक्झाम्पल घेतो इथं सर्क्युलर मोशनचं. असा एक सर्कल आहे, ठीक आहे. ह्या सर्कलमध्ये समजा तुम्ही इथे उभा आहात, या पॉईंट पीला उभे आहात आणि तुम्ही ह्या दिशेने असं पळायला सुरू केलं. बघा सगळ्यांनी लक्ष द्या, महत्त्वाचं आहे. सर्क्युलर मोशन आहे, म्हणजे एका जसं ग्राउंडवरती बघा आपण ग्राउंडवरती सर्क्युलर ट्रॅक आखलेला असतो आणि त्याच्यावरती आपण जॉगिंग करतो, रनिंग करतो. रनिंग करत असताना आपण काय करतो, ह्या वर्तुळाच्या ह्या जो हा जो वर्तुळ आहे ह्या वर्तुळाच्या परिघावरून काय करतो आपण, ह्या सर्कम्फरन्सवरून अशा आपण राऊंड मारत असतो, ठीक आहे. मग आता इथं बघा, समजा तुम्ही पहिल्यांदा आहात पॉईंट पीला. आता तुम्ही पळत पळत कुठं आला, समजा पॉईंट क्यूला आलात. इथं आहे पॉईंट क्यू. मग जर तुम्ही ह्या सर्कलच्या सेंटरपासून असा रेडियस ड्रॉ केला, इथून इकडंपर्यंत आणि इथून इथंपर्यंत, आणि हा सेंटर आहे ओ, इथं पॉईंट घेतला तुम्ही पी आणि इकडं असा ॲरो दाखवला, त्यानंतर इकडं असा ॲरो दाखवला, तर हा जो तुमचा रेडियस आहे ओ पी बार म्हणजे ओ पी व्हेक्टर, हा जो व्हेक्टर ओ पी आहे हा कोण आहे, रेडियस व्हेक्टर आहे. म्हणजे तो रेडियस दाखवतो सर्कलचा. आणि हा जो रेडियस काय करतो, तुमची सर्कलवरची असणारी पोझिशन पण डिफाईन करतो की तुम्ही कुठल्या पोझिशनला उभे आहात. त्यानंतर तुम्ही आला इथं पॉईंट क्यूला. आता इथं काय होणार आहे, व्हेक्टर ओ क्यू असणार आहे आणि त्याची दिशा कशी आहे बघा, ही अशी दिशा आहे. सो हा जो व्हेक्टर ओ क्यू आहे, आता हा परत काय करतो, तुमची पोझिशन डिफाईन करतो. सो पोझिशन वेक्टर कशाला म्हणायचं, अ वेक्टर विच गिव्स द पोझिशन ऑफ अ पार्टिकल ॲट अ पॉईंट विथ रिस्पेक्ट टू द ओरिजिन ऑफ चोजन कोऑर्डिनेट सिस्टीम इज कॉल्ड पोझिशन वेक्टर, इज कॉल्ड ॲज पोझिशन वेक्टर. आता हेच अजून एक एक्झाम्पल घेऊन मी रिप्रेझेंट करतो. बघा, समजा आपण एक कोऑर्डिनेट सिस्टीम घेतली. ही सिस्टीम आहे इकडं एक्स, इकडं वाय कोऑर्डिनेट. आता समजा पहिल्यांदा मी इथं उभा होतो पॉईंट पीला. विथ रिस्पेक्ट टू पॉईंट पी, आता ही माझी ओरिजिन आहे 0,0. दिस इज ओरिजिन. मी काय केलं, ह्या ओरिजिनवरून एक लाईन इथं ड्रॉ केली. ही ओरिजिन आहे ओ. आता इथं बघा, हा वेक्टर काय असेल, ओ पी, बरोबर का, हा ओ पी झाला. त्यानंतर मी काय केलं, इथून असं चालत निघालो आणि पॉईंट क्यूला पोचलो. चालत निघालो आणि कुठं पोचलो, पॉईंट क्यूला पोचलो. म्हणजे इथून माझी डिस्प्लेसमेंट झाली कुठंपर्यंत, इथंपर्यंत झाली. आता मी पुन्हा इथं ओ क्यूला जोडतो. आता माझा व्हेक्टर काय असेल, ओ क्यू, ठीक आहे. सो लक्षात घ्या, व्हेक्टर ओ पी हा माझी पी पोझिशन रिप्रेझेंट करतो. व्हेक्टर ओ क्यू हा माझी क्यू पोझिशन रिप्रेझेंट करतो. सो जो व्हेक्टर तुमची पोझिशन रिप्रेझेंट करतो विथ रिस्पेक्ट टू युअर ओरिजिन, दॅट व्हेक्टर इज कॉल्ड ॲज पोझिशन वेक्टर. दॅट्स इट. त्याला आपण काय म्हणतो, पोझिशन वेक्टर असं म्हणतो. सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचं व्यवस्थित. इफ एनीबडी हॅज अ डाऊट, यू कॅन आस्क मी, यू कॅन कॉल मी, और यू कॅन मेसेज मी एनी टाईम. ओके, बट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज यू हॅव टू अंडरस्टँड इच अँड एव्हरीथिंग विच इज शोन हिअर इन टू दिस पर्टिक्युलर लेक्चर. जे शिकवलं जातं आहे ते व्यवस्थित समजून घ्या. काही डाऊट असतील तर विचारा. लेक्चर चांगला असेल तर काही कॉम्प्लिमेंट्स द्या, रिप्लाय करा, ग्रुपवरती ॲक्टिव्ह राहा, मॅसेज करत राहा, ठीक आहे. पण अभ्यास सतत करत राहा, त्याशिवाय पर्याय नाही. यू हॅव टू डू समथिंग बेटर, देन यू हॅव टू डू अ गुड स्टडी. फाईन. चलो नेक्स्ट पॉईंट बघूया. नेक्स्ट पॉईंट इज रिझल्टंट वेक्टर आणि कंपोजिशन ऑफ वेक्टर्स. रिझल्टंट वेक्टर कशाला म्हणायचं, द रिझल्टंट ऑफ टू ऑर मोर वेक्टर्स डिफाइंड as that a single vector which produces same effect as produced by other vectors.
रिझल्टंट वेक्टर कशाला म्हणायचं? असा एक वेक्टर जो इतर दोन किंवा दोनपेक्षा जास्त असणाऱ्या व्हेक्टर एवढाच इफेक्ट प्रोड्यूस करतो. म्हणजे तर काय म्हणायचं याला? बघा काय सांगतो, सगळ्यांनी लक्ष द्या, इम्पॉर्टंट आहे. रिझल्टंट वेक्टर कशाला म्हणायचं? फॉर एक्झाम्पल बघा, एक इथं वस्तू ठेवलेली आहे, अशी एक टेबलवरती वस्तू ठेवलेली आहे. समजा तुमच्यापैकी एका मित्राला सांगितलं मी इकडून असं ढकलायला आणि फोर्स लावायला, त्याने असा फोर्स लावला. त्यानंतर दुसरा मित्र आहे, तो तुमच्यापेक्षा जरा उंच आहे, तो काय करतोय, असा हात लावतोय आणि याच्यावरती असा फोर्स अप्लाय करतोय. मग इकडून हा एक फोर्स अप्लाय होतोय म्हणजे हा एक वेक्टर झाला, इकडून एक फोर्स अप्लाय होतोय म्हणजे हा एक वेक्टर झाला. पण मला सांगा, ह्या बॉक्सची मुवमेंट होत असताना कशी होते? अशी हॉरिझॉन्टल मुवमेंट होते. म्हणजेच हा जो नवीन व्हेक्टर तयार होतो फोर्सचा, हा जो नवीन व्हेक्टर तयार होतो तो व्हेक्टर, हा व्हेक्टर आणि हा व्हेक्टर ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनमधून प्रोड्यूस होतो आहे. कशातून प्रोड्यूस होतो आहे? कॉम्बिनेशनमधून प्रोड्यूस होतो आहे. सो ज्यावेळी दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्हेक्टर एकत्र येतात किंवा त्यात सगळ्यांच्याचं मिळून एकच रिझल्टंट व्हेक्टर तयार होतो, एक व्हेक्टर तयार होतो की जो व्हेक्टर ह्या दोन व्हेक्टर एवढाच ह्या वस्तूवरती इफेक्ट करेल, अशा व्हेक्टरला आपण काय म्हणतो? रिझल्टंट व्हेक्टर असं म्हणतो. अजून आपण पुढे एक्झाम्पल घेणार आहोत, त्यावेळी तुम्हाला हे अजून थोडं क्लिअर होईल रिझल्टंट व्हेक्टर कशाला म्हणायचं. जस्ट ॲट दिस पॉईंट रिमेंबर द डेफिनेशन ऑफ रिझल्टंट व्हेक्टर. So in case of it is asked into exam, so you should be able to write down this particular definition. Okay. The next point is composition of vector. Composition of vector कशाला म्हणतात फिजिक्समध्ये? The process of finding the resultant of two or more vectors is called composition of vectors. अशी प्रोसेस ज्यामध्ये आपण काय करतो, तर दोन वेगवेगळे किंवा दोनपेक्षा जास्त, दोन किंवा तीन व्हेक्टर्स असतील, ते एकत्रपणे काम करत आहेत, तर त्यांचा रिझल्टंट शोधून काढणे, ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? कंपोजिशन ऑफ व्हेक्टर्स. आणि याच्यावरती आपल्याला बरेच पुढे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. काळजी करू नका, सगळं तुम्हाला क्लिअर होईल. ठीक आहे. आता तुम्हाला सर्वांना माझा एक प्रश्न आहे. दिस इज द क्वेश्चन फॉर इच अँड एव्हरी वन ऑफ यू. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही सगळ्यांनी मला पर्सनली मेसेज करायचा आहे व्हॉट्सॲप ग्रुपवरती. सो माय क्वेश्चन इज, ज्यावेळी तुम्ही डिफाईन केलेलं आहे की व्हॉट इज मेंट बाय स्केलर अँड व्हॉट इज मेंट बाय व्हेक्टर, मग करंट ही जी क्वांटिटी आहे, करंट ज्याला आपण आय रिप्रेझेंट करतो, द करंट ही जी फंडामेंटल क्वांटिटी आहे, तुम्ही शिकलेला आहात फंडामेंटल क्वांटिटी. करंटला काय असतं? ह्याला मॅग्निट्यूड पण आहे, म्हणजे 5 ॲम्पियर 10 ॲम्पियर असा मॅग्निट्यूड पण आहे. आणि सर्किटमध्ये तुम्ही त्याची दिशा पण दाखवता, असा करंट व्हायला लागला आहे किंवा सर्किटमध्ये असा करंट वाहतो आहे, ह्याची दिशा पण दाखवत आहे. मग मला उत्तर असं पाहिजे की करंट ही जी क्वांटिटी आहे, द करंट इज अ फिजिकल क्वांटिटी वेदर इट इज स्केलर ऑर व्हेक्टर. करंट ही स्केलर क्वांटिटी आहे का व्हेक्टर क्वांटिटी आहे, याचं उत्तर मला तुम्ही पर्सनली व्हॉट्सॲपवरती मेसेज करायचं आहे, इच अँड एव्हरी वन ऑफ यू. सो अगेन ट्राय टू अंडरस्टँड अँड द स्ट्रेट फॉरवर्ड आस्किंग द क्वेश्चन इज वेदर द करंट इज स्केलर क्वांटिटी ऑर वेक्टर क्वांटिटी, अँड यू हॅव टू पुट द आन्सर इन युअर व्हॉट्सॲप अँड देन मेसेज मी. फाईन. थँक्यू. इथेच थांबूया आपण हे लेक्चर. नेक्स्ट लेक्चरला आपण ॲडिशन सबस्ट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स हे पॉईंट आपण शिकणार आहोत. ओके.